हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज 11 मार्चच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. तुम्ही या चॅनलवर जर नवे असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे मालिकेचे अपडेट्स समजतील. पार्थ झोपलेला असतो. त्याला डचकून जाग येते. पार्थ म्हणतो, मी खुर्चीवर होतो ना, इथे कसं काय आलो? काव्य म्हणते, हो खुर्चीवर अवघडल्यासारखे झाला होतात म्हणून म्हटलं बेडवर झोपा. हो म्हणालात तुम्ही? पार्थ म्हणतो, थांबा तोंडावर पाणी मारून येतो. फर्स्ट नाईट आहे ना आपली. काव्य म्हणते, काय लावले फर्स्ट नाईट? गेले किती दिवस झाले आपण बिझी आहोत. काळजी होती, भीती होती, सगळं व्यवस्थित होईल ना, हुरहुर लागली होती. आता फायनली सगळं नीट झाल्यानंतर थकणार नाही का माणूस? चला झोपूयात. पार्थ म्हणतो, 4 लोक काय म्हणतील? फर्स्ट नाईटला हा झोपलाय. काव्य म्हणते, काव्यावर तो आहोत आपण. कधीपासून 4 लोकांचा विचार करायला लागलो? फर्स्ट नाईटला आम्ही एकमेकांच्या खुशीत झोपलो. एक गोष्ट सांगू का, मी पण खूप थकली आहे हो. तुम्हाला कसं सांगू कळत नव्हतं. काव्य म्हणते, प्रत्येक कपलने मन मोकळेपणाने सांगितलं पाहिजे, थकलोय आपण, आराम करूयात. पार्थ म्हणतो, आज झोपूयात. आपण एकमेकांच्या मनात जे काही असेल ते कायम शेअर करूयात. काव्य म्हणते, हो. दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपी जातात. नंदिनी जीवासाठी काढा घेऊन आलेली असते. नंदिनी म्हणते, तुमचं पोट शांत व्हावं म्हणून काढा आणलाय. मी आता काढा करण्यासाठी किचनमध्ये गेले होते तेव्हा अक्रोडची सालं पडलेली पाहिली आणि मग मला कळलं, इथून काकांनीच केलं हे. जीवा म्हणतो, काका नाही, धोका आहे तो. त्याला माहिती आहे ना मला ॲलर्जी आहे ते. जीवा नर्वस झालेला असतो. नंदिनी म्हणते, माझ्यासमोर ऑकवर्ड होऊ नका. म्हातारपणात एकमेकांची दुखणी काढायची आपल्याला. त्याची सुरुवात आजपासूनच झाली आहे असं समजा. बायकोपासून काही लपवायचं नाही. जीवा म्हणतो, मी सगळं शेअर करेल आणि हां तूसुद्धा, तुला काय दुखतंय खुपतंय सगळं सांगायचं मला. नंदिनी म्हणते, हो. आत्ता हा काढा प्या, मग आपण मस्त झोपू शकतो. जीवा म्हणतो, नाही मी तुला झोपू देणार नाही, आपल्याला जागवायची रात्र. नंदिनी म्हणते, इथून पुढे सगळ्या रात्री जागवायच्या आहेत आपल्याला. आता पोट बरं होणं गरजेचं आहे. यापुढे प्रत्येक रात्र आपलीच आहे. आपण असेच एकमेकांमध्ये विरघळून जाणार आहोत. नंदिनी जीवाला काढा प्यायला सांगते, नंतर फोरहेड किस करते आणि ते झोपी जातात. मिथून कोडे सोडत बसलेला असतो. मानिनी तिथे येते आणि म्हणते, एवढ्या रात्री कोडी सोडत बसलेत का तुम्ही? मिथून म्हणतो, 4 मुलांची लग्न झाली आहे म्हणून इतका आनंद झाला की झोपच येईना, म्हणून त्यामुळेच कोडी सोडत बसलोय. तुमचं काय, तुमचं पण जागरण सुरू आहे का? मानिनी म्हणते, तुमच्यासारखंच, पण छान वाटतंय. 16 डिसेंबरनंतर अशाच रात्र जागून काढलेत मी. मिथून म्हणतो, ते रील पाहून मला धक्काच बसला होता. तळपायाची आग मस्तकात गेली. मी सोडणार नाही वहिनी, सांगतो. हा प्रकार कोणी घडून आणलाय समजत नाही आहे. मानिनी त्याला वसुताईंवर आलेला संशय सांगूच लागते. इकडे वसू आणि रम्याच्या रूममध्ये ग्लास फुटलेला असतो. दोघी झोपेतून उठतात. वसू घाबरते. अशुभ असतं हे रम्या. रम्या म्हणते, तुझं मला माहिती नाही, पण मी आता कोणाच्याही नजरेतून उतरणार नाही. त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी करेल मी. वसू म्हणते, कसं काय? रम्या म्हणते, मी जे सांगते तेच होणार आणि आता मी एकटीच खेळणार. तू बॅक सीटवर बसायचं. वसू म्हणते, या पोरीच्या मनात काय ते हिला आणि त्या गुरुजींनाच माहिती. माझ्या जीवाला काही घोर नाही ना. आणि ती पण झोपी जाते. मानिनी मिथूनला वसू बोललेलं सांगत असते. मिथून म्हणतो, कशाला पाहिजे पुरावा? मानिनी म्हणते, पुरावा तर हवाच ना. मिथून म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे हे रम्या आणि वसुताईच करू शकतात. मानिनी म्हणते, आपण नंतर सविस्तर बोलूयात, आता झोपून घ्या तुम्ही. सकाळ झालेली असते. पार्थ काव्याकडे बघत असतो. पार्थ म्हणतो, झोपेत किती गोड दिसते मांजर, उठले की फिसकारतात. नंदिनी आंघोळ करून रेडी झालेली असते. ती जीवाला केसांचं पाणी झटकून उठवणार असते तेवढ्यात काव्या तिला ओढून बाहेर नेते. काव्य म्हणते, हॅपी होळी ताई. नंदिनी पण म्हणते, हॅपी होळी. हे काय, तू आंघोळ केलीस का? नंदिनी म्हणते, हो, नैवेद्य करायचा आहे ना. काव्य म्हणते, नंदिनीला चिडवत असते. नंदिनी म्हणते, तुझं काय आहे, तुझ्या बोक्याला उठव. काव्य म्हणते, आज काय आहे? धुळवड. आज आपण काय करत असतो? नंदिनी म्हणते, काय? अरे आपण कोणाचा तरी बकरा करत असतो. काव्य म्हणते, हो, यावेळी आपल्याकडे देशमुखांचे 2 तगडे घोडे आहेत. नंदिनी काव्याला आयडिया शेअर करते. काव्य म्हणते, बेस्ट आयडिया आहे ताई. आणि हा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागामध्ये समजेल की नंदिनी आणि काव्याचा धुळवडीचा काय प्लॅन झाला आहे ते. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा IK मिक्स तडकाला. बाय.